विद्यार्थ्यांनी सुरू केलेला राज्यातील पहिला वॉलमार्ट आता अमरावती शहरात आहे। गरला चौकातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत हा वॉलमार्ट उभारण्यात आलाय आणि विद्यार्थिनींनी कसा उभारला हा वॉलमार्ट हे जाणून घेऊया या रिपोर्टच्या माध्यमातून। ऑनलाइन शॉपिंगचा जमाना असला तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन खरेदी करण्याची मजाच काही और असते। वेगवेगळ्या वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करणारं डीमार्ट असो वा वॉलमार्ट, ही सगळी दुकानं सर्वांनाच आकर्षित करून घेत असतात। परंतु हेच ठिकाण जर एखाद्या शाळेत थाटलं गेलं तर ऐकून कुणीही आश्चर्यचकित होईल नाही। अमरावती शहरातील एका जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत राज्यातलं पहिलं वॉलमार्ट उभारण्यात आलं। 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग इथे भरतात। विशेष म्हणजे इथल्या विद्यार्थिनींनी स्वतःच्या वर्गणीतून हा अभिनव उपक्रम सुरू केलाय। रिटेल मॅनेजमेंट हा विषय पुस्तकापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना समजावा यासाठी शाळेतच हे वॉलमार्ट सुरू करण्यात आलंय। या वॉलमार्टची आकर्षण काय आहेत बघूया। 40 विद्यार्थिनींनी वर्गणी काढून वॉलमार्टची सुरुवात केली। इथे एका बिग बाजार प्रमाणे वस्तू ठेवल्या गेलेल्या आहेत। प्रत्येक वस्तूवर बारकोड आहे आणि त्याला स्कॅन करणारी मशीन सुद्धा आहे। कॅशलेस मशीन बिल काउंटरवर आहे। इथे अभ्यासाच्या साहित्यासह खाण्याच्या वस्तू सुद्धा उपलब्ध आहेत। विशेष म्हणजे विद्यार्थिनींनी सुरू केलेल्या या वॉलमार्टचं उत्पन्न शाळा सोडल्यानंतर त्यांना मिळणार आहे। विद्यार्थ्यांना भविष्यात व्यवसाय करायला चालना मिळावी, विद्यार्थ्यांच्या कौशल्याला देखील वाव मिळावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात आलाय। शिक्षणातून व्यवहार ज्ञान देण्याचा प्रयत्न या शाळेच्या माध्यमातून केला जातोय। कमवा आणि शिका हा विद्यार्थ्यांचा उपक्रम इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। छगन जाधव सह गार्गी गोरेगावकर, पुढारी न्यूज।